कल्पनेची वादानो मुनकाळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो रसा माझ्या विष्णूचा स्वाभाविक असी नामा मने तया सर्वे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची वादानो मुनकाळी ही संत मंडळी सुखी असो पांडुरंगा करो व्यथा मानवना पांडुरंगा करो व्यथा मानवना पांडुरंगा करो व्यथा
दुसरे संतांची संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे नमस्कार आता काय माझी वाणी वाणी संताशी रंगवो चित्ताशी आपुलिया माझी वाणी प्रियवर निगुणा अखंड श्री प्रेम काही मस्तक हे पाया संतांच्या विठ्ठल कल्पनेची बाधा न होऊन कोण कळी ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत प्राप्त मोजे अंदूर येथे गेली अनेक वर्ष चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये आजच्या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त अंदुरा गाव येथील सगळी भजनी मंडळी व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्यासारख्या आम्हालाकडे आली. या सेवेसाठी घेतलेला अभंग हा देवाचे अत्यंत जवळचे देवाच्या अत्यंत लाडके संत श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा मागणीसाठी सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. विठ्ठल
नामदेव महाराज देवाकडे मागणं मागतात आणि आपल्या इकडे सुद्धा सप्तेमध्ये आजच्या 6व्या दिवसाची सेवा म्हणजे देवाकडे मागणं मागायचं. आपण जे 5 दिवस सेवा केली त्याचं फळ देवाला मागून घ्यायचं आणि ते फळ म्हणजे उद्या काल्याच्या रूपाने मिळणार आहे. विठ्ठल या अभंगामध्ये नामदेवराया मागणं देवाला मागतात. तुमचं आमचं मागणं वेगळं. आपण मनुष्य देहाला आलो ना की फक्त आपल्याला ओनली प्रपंचच माहित, दुसरं काय मागणं माहित. पण संत हे सगळे विश्वासाची मागणं मागतात आणि तेच या अभंगामध्ये नामदेवरायांनी मागणं मागितलं. मग तुम्ही म्हणाल तो नामदेवरायाचा एवढा अधिकार मोठा का? तर नामदेवरायाचा किती अधिकार होता तो प्रथमतः आपण पाहू. नामदेवरायाच्या घरनं दररोज देवाला नैवेद्य जायचा, दररोज नैवेद्य जायचा. परंतु एक प्रसंग असा आला की दामोसिटीला काही कामानिमित्तानं बाहेर गावी जायचं योग आला आणि ते बाहेर गावी जाण्यासाठी जात असताना त्याच्या लक्षात आलं की आपण जर बाहेर गावी गेलो तर देवाला नैवेद्य कोण दाखवणार. हा प्रश्न गंभीर होता महाराज. तेव्हा दामोसिटीने गर्दनीला विचारलं, मला 2-4 दिवस लागतात, त्या 2-4 दिवसांमध्ये नैवेद्य कोण दाखवल? तेव्हा सांगितलं आपला नाम आहे ना, नामात जरूर नैवेद्य घेऊन जाईल. बोलव नामाला. नामदेवराया बाहेर सवंगाड्या सगळे खेळ खेळत होते. नामदेवरायाला बोलवलं आणि नामदेवरायाला सांगितलं, नामा तुझे वडील काही कामानिमित्त 4 दिवसानं बाहेर जातात, त्यांना बाहेरगावी काम आहे. तेव्हा आपल्या घरची परंपरा आहे दररोज नैवेद्य हा रावळामध्ये जाऊन देवाला दाखवायचा. तेव्हा तू दाखवशील बाळा. तू जर दाखवतो म्हणलास तर तुझे वडील कामासाठी बाहेरगावी जाणार आहे. असं बोलल्याबरोबर नामदेवरायाने सांगितलं 4 दिवस ना, ठीक आहे दाखवतो. दामोसिटी गेले महाराज. सकाळी आईनं नैवेद्य बनवला आणि नैवेद्य बनवून नामदेवाला हाक मारली. नामदेवाने तो नैवेद्य घेतला आणि रावळामध्ये गेले आणि रावळामध्ये जाऊन देवाला नैवेद्य खाण्यासाठी विनंती करू लागली. पण देव आहे महाराज, देव असं खात नाही म्हणून ठीक आहे आपण सुद्धा दररोज नैवेद्य दाखवतो ना, ते देव खात नाही म्हणून. जर खायला असला असता तर आणखी एक रेशनवर नाव आपल्याला नोंदवावं लागलं असतं महाराज. तेव्हा नामदेवरायाला एवढंच माहित होतं की आपले दररोज वडील देवाला नैवेद्य दाखवतात, देव त्यांच्या हात खातोय. तेव्हा देवाला विनंती करू लागले, देवा माझे सवंगडी बाहेर थांबलेत, मला वेळ नाही, जेवून घ्या लवकर. पण देव काही नैवेद्य खात नाही महाराज. नामदेवरायाने सांगितलं, देवा अरे माझे वडील दररोज तुला नैवेद्य घेऊन येत होते त्यावेळेस खात होतास, आज ते काय कामानिमित्तानं 4 दिवस बाहेर गाव गेले तरी माझ्या हातनं न खायला काय झालं? जर तू नैवेद्य नाही खाल्ला, मी ताट रिकामं घरी येऊन गेलो तर माझी आई मला मार देईल. खा लवकर. पण देव काही नैवेद्य खात नाही. हे बघून नामदेवरायाने सांगितलं देवाला, देवा जर तू नैवेद्य नाही खाल्लास ना तर हा तुझा ओठा आणि माझं मस्तकी एक होईल, लक्षात ठेव.
असं म्हणून नामदेवरायांनी निर्धार पक्का केला महाराज. आणि निर्धार पक्का करून नामदेवरायांनी मागं पुढे पाय दिल्याबरोबर अखिल कोट ब्रह्मांडाला एक परमात्मा नैवेद्य हातीचा मूर्ती निर्धार पाहिला महाराज. आणि साक्षात भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले आणि नामदेवरायाच्या हातात नैवेद्य केला. नामदेवराया रिकामी परात घेऊन घरला गेले. आईने विचारलं नामा याच्यामधला नैवेद्य कुठे आहे? तेव्हा नामदेवरायाने सांगितलं आई देवाला मी खाऊ बनवून आलो. विश्वास बसला नाही नामदेवरायाचा. आईने विचारलं नामा देव हा खात नसतो, तो नैवेद्य दाखवायचा असतो आणि घरी आणून गाईला चारायचा असतो. नामदेवरायाने सांगितलं आई मी लबाड बोलत नाही, नैवेद्य खराच खाल्ला. असं दररोज देवानं नामदेवरायाच्या हातून निवद खायला सुरुवात केली. महाराज विठ्ठल बाहेर जाऊन आले तेव्हा धर्मपत्नीने सांगितले अवधने आपला भाग्याचा उदय झाला. उजळले भाग्याता अवघी चिंता वाढली. तुम्ही जी देवाची एकनिष्ठेनं भक्ती केली त्याचं प्रायश्चित मात्र आपल्याला नक्की भेटलं महाराज. कारण का नामदेवरायाच्या हातानं देवानं नैवेद्य खाल्ला. दामोदर स्थितीनं नामदेवरायाला जवळ बोलवून घेतलं आणि विचारलं नामा आपण खोटं बोलायचं नसतं, आपण वारकरी आहोत, कमीत कमी वारकऱ्यांनी तर खोटं बोलायचं नाही. तेव्हा झालेला प्रकार नामदेवरायांनी खरंच सांगितलं वडिलांना, पण विश्वास बसला नाही. शेवटी सांगितलं तू खाल्ला म्हणतोस ना तर उद्या सकाळच्याला आणखी एक वेळ माझ्या समोर देवाला नैवेद्य खायला लाव. नामदेवरायांनी कबूल केलं महाराज. सकाळी दुसऱ्या दिवशी नैवेद्य भरला. गरुड खांबाच्या आड पती पत्नी उभा राहिले आणि नामदेवराय गेले देवाला म्हणले देवा खा रे व लवकर, कारण तू जे 4 दिवस माझ्या हातनं खाल्ला ना हे ग्रह धरायला तयार नाहीत. आज ते आलेत पाहायला. देव येणार महाराज. पुन्हा आणखी नामदेवरायला निर्धार करावा लागला आणि सांगावं लागलं देवा 4 दिवस खाल्लायस तू, जर मला लावड करायचं असेल तर तू आज खाऊ नको, आणि जर मला खरं करायचं असेल तर तू आज खा म्हणल्याबरोबर देवानं तू नैवेद्य खाल्ला महाराज. देवानं नैवेद्य खाल्ला, पण नामदेवरायाला देव कळला का न कळला? कळला नाही महाराज. देव भेटला पण नामदेवरायाला देव कळला नाही. नामदेवरायाला देव कळला नाही म्हणतं देवाच्या लक्षात आलं की नामदेवाला आणखी गुरु केलं नाही,
कुठली तीर्थयात्रा केली नाही, तेव्हा नामदेवरायाला आपण तीर्थयात्रेला पाठवावं म्हणून नामदेवरायाला तीर्थयात्रा करून येण्यासाठी सांगितलं. फिरत 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 नामदेवराया औंढे नागनाथला गेले. महाराज औंढे नागनाथला गेले, तिथं गुरु केला आणि तिथल्या लोकांच्या काही विनंती करून नामदेवरायाला सांगितलं, महाराज तुम्ही कीर्तन करा. म्हणल्यानंतर नामदेवरायाने त्या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात केली. महाराज चमत्कार असं झाला की मंदिरामध्ये लोक दर्शनाला जाण्यासाठी बंद पडले. तिथल्या बडवे लोकांचा सगळ्याचा दक्षिणा बंद झाला. तेव्हा सगळी बडवे लोक येऊन म्हणाले, महाराज कीर्तन पाठीमागच्या बाजूला करा. कीर्तन पाठीमागच्या बाजूला करा म्हटल्यानंतर हीच आज्ञा मानून नामदेवरायांनी कीर्तन मंदिराच्या औंढे नागनाथाच्या पाठीमाग करण्यासाठी सुरुवात केली. तो चमत्कार असा झाला, फिरविले देऊळ फिरविले देऊळ जगा माझी खाती, नामदेवा हाती दूध प्याला. ज्यावेळेस मंदिर महाग फिरलं गेलं महाराज, पण तिथल्या बडवे लोकांना नामदेवरायाचा अधिकार कळला नाही. महाराज पुन्हा ते बडवे लोक नामदेवरायापाशी गेले आणि म्हणाले, महाराज तुम्हाला कीर्तन पाठीमाग करा म्हणून सांगितलं होतं. त्यावेळेस नामदेवराय हात जोडून म्हणाले, महाराज तुमच्या विनंतीला मान देऊन मी पाठीमागच कीर्तन करतोय. अहो नाही, मंदिराचं तोड तुमच्या दिशेला आहे. त्यावेळेस नामदेवरायाने सांगितलं, ते पहा नंदी साक्षीला आहे, उलकट तोंड होत ते. ज्यावेळेस नंदीचं तोंड पाहिलं त्यावेळेस मात्र तिथली ब्राह्मण मंडळी सगळी नामदेवरायाला चरणावर बोलू लागली, मला करा क्षमा अपराध महाराज सिद्ध. महाराज माफ करा आम्हाला कळलं नाही तुम्ही कोण आहोत ते. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार म्या. करा क्षमा अपराध महाराज. त्यावेळेस औंढ्या नागनाथामधले सगळे पुजारी मंडळी नामदेवरायाच्या चरणावर लीन झाली महाराज. आणि त्या औंढ्या नागनाथामध्ये नामदेवरायाचं मिरवणूक काढली गेली. नामदेवरायाला आणखी तिथं मुक्काम करा म्हणून विनंती करू लागले, पण नामदेवरायाने सांगितलं नाही, आता इथलं आमचं कार्य झालेलं आम्हाला जावं लागलं. नामदेवराय निघाले महाराज, पंढरपूरच्या दिशेने येत आहेत. त्यावेळेस काय मोबाईल होता का ना साहेब? पांडुरंग पर्वत त्याला समजलं की नामदेव पंढरपूरला येतोय. सगळ्या वारकऱ्याला निरोप पोहोचवला. सगळे वारकरी सज्ज झाले चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. आणि सगळे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आल्यानंतर देव स्वतः नामदेवरायाच्या सत्कारासाठी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आला. आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी सगळ्याला आतुरता लागली होती की औंढ्या नागनाथाला नामदेवरायांनी कीर्तन केलं. आणि त्या ठिकाणी चमत्कार असं झाला की औंढ्या नागनाथाचं मंदिर फिरलं गेलं. म्हणून सगळ्याला उत्सुकता होती. आता उत्सुकता कशी, आज आपल्या इथं सप्ताह 6 दिवस चालला, पण वारकरी मात्र काय टाळ घेऊन उभा राहिला नाही. बाल वारकरी आहे, उद्याच्या भविष्यात ज्ञानेश्वर महाराज आहेत सगळे. तुमचं काय रुकलंय का? रुकत नाही. पण लक्षात ठेवा की हे बाल वारकऱ्याला पाहिलं तर आपल्या सुद्धा मनामध्ये असं यायला पाहिजे
की आपली सुद्धा मुलं अशीच बनली पाहिजे, लक्षात यायला पाहिजे मला. तसं का तर चंद्रभागेच्या वळवटामध्ये जर आपली वारकरी उभार करायची असतील तर आपल्याला आपली आधी तयारी केली पाहिजे. आपली नामदेवराया तयार झाली पाहिजे, आपले तुकाराम महाराज तयार झाले पाहिजे महाराज. तसं सगळे संत मंडळी जमा झाले आणि सगळ्याला उत्सुकता लागली की नामदेवराया कीर्तन चंद्रभागेमध्ये करायला. सगळ्यांनी एकच अहंकार केला की महाराज कीर्तन करा, कीर्तन करा, कीर्तन करा म्हणल्यानंतर नामदेवरायांनी सुद्धा तिथे कंबर बंदी महाराज विठ्ठल चंद्रभागेच्या वाळवटामध्ये कंबर मारल्याने नामदेवरायांनी कीर्तन करायला सुरुवात केलं महाराज. नामदेवरायांनी कीर्तन सुरुवात केल्यानंतर देवाला दम निघाला नाही, देव सुद्धा त्या कीर्तनामध्ये सामील झाले. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, दोघचा दोघ विठ्ठल नामदेव महाराजांनी कीर्तन सुरुवात केलं महाराज आणि देव सुद्धा त्या कीर्तनामध्ये नाचू लागले महाराज. आणि नाचत असताना असा प्रकार झाला, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, नाचत असताना देवाचा पितांबर गळला, पितांबर देवाचा गळला. पण कोण देवाला सांगण्याची हिंमत नाही महाराज. त्यावेळेस कबीर महाराज मृदंगाला होते महाराज. कबीर महाराज सांगले देवा नाचता नाचता देवाचा गळा पितांबर आणि सावध होई ऐसे देवा बोले कबीर. कबीर महाराज सांगले देवा अरे पितांबर गळलाय, जरा भानावर ये. त्यावेळेस ही सगळी संत मंडळी, त्यावेळेचे समकालीन 42 संत मंडळी कीर्तनाला उभा होती महाराज. आणि त्या कीर्तनामध्ये आमच्या मुक्ताबाईंनी विचारावं, अहो आलेत का सगळी मंडळी, आनंदीची मंडळी आलेत का? त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावं, हो आलेत. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. जना महिने म्हणावं ज्ञानेश्वर महाराजांना, महाराज अभंग म्हणा. मनाप्रमाणे जनी मने ज्ञान जनी मने नाम देवा बोला भंग, जनी मने ज्ञान देवा बोला भंग, जनी मने ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनाबाईंनी प्रमाण देव महाराज आणि त्या
रंगलेल्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना चाल म्हणावं आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये देवानं नाचावं एवढा अधिकार त्या नामदेवरायाचा होता. महाराज प्रसंग असा एक येतो की दिपाळीचा सण होता आणि त्या दिपाळीच्या सणामध्ये आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये परंपरा आहे की पहिल्या दिवशी पहाटे 4 वाजता स्नान करायचं, ते म्हणजे उटी लावून, उटीच म्हणते तिला, पीठ लावून उठी लावून स्नान करायचं. नामदेवरायाला पहाटच उठविलं आणि देवाला नामदेवरायाला आईने सांगितलं, नामा आज पाडवाय, पहाट सही स्नान करायचं असतं, उठी लावून घालायची असते आंघोळ. म्हणल्या बरोबर नामदेवरायाच्या लक्षात आलं, आहे तू मला आई आहेस म्हणून तू मला आंघोळ घालशील, उठी लावशील, पण माझ्या अखिल कोण ब्रह्मांड नाही पांडव परमात्म्याला कोण आंघोळ घालेल. आई गप बसली. महाराज काय बोलले तेव्हा प्रतिप्रश्न नामदेवरायाने केला, आहे तू जशी मला आंघोळ घालतेस तशी देवाला आंघोळ घालशील. त्यावेळेस नामदेवरायानं असं बोलल्याबरोबर आईने सांगितले, हो बाळा, मी देवाला आंघोळ घालीन पण देव येईल. नामदेव साहेबांनी सांगितलं, नक्कीच ये, मी आणतो जाऊन आता बोलवून. बोलता बोलता नामदेवराया रावळामध्ये गेले महाराज आणि देवाला हाका मारावं लागले, हे देवा. देवानं हो दिले, नामा काय एवढं पाठ लवकर आलास. अरे देवा, आज पाडव्याचा सण आहे आणि त्या पाडव्याच्या सणामध्ये आज पहाटे आंघोळ करावी लागते, उठी लावून आंघोळ घालावी लागते. तेव्हा मी आईला विचारलं, तेव्हा आई तुला आंघोळ घालू असं म्हणते, तेव्हा येशील. देवानं सांगितलं, नामा मी आला असतो परंतु आता पहाट झालेली आहे. सगळे ब्राह्मण मंडळी काकड्यासाठी मंदिरामध्ये येतात आणि मला इथून जर हल्लं तर तो बरोबर दिसणार नाही. ब्राह्मण मंडळी माझ्या नावाने शक करतील. तेव्हा नामदेवरायाने सांगितलं, देवा एवढंच आहे ना, तुम्ही जा आंघोळ करून या, मी तुमच्या जागेवर उभा राहतो. तुमच्या जागेवर उभा राहतो म्हणजे देवाने सांगितलं, नामा एवढं हे स्वल्पी नाही. मला काय अडचण आहे, तो बरोबर हात द्यायचा उभा राहायचंय. अरे नामा म्हणले, कमरेवर हात नुसता देऊन उभा राहायचं नाही. हे ब्राह्मण मंडळी आल्यानंतर पहिल्या सुरुला गरम पाणी अंगावर उठते, पुन्हा थंड पाणी टाकते, पंचामृतांना धुते, नंतर उलटी लावते, पुन्हा नैवेद्य दाखवते, पुन्हा लोण्याचा घोळा माझ्या समोर पकडते. आणि एवढं तुला करणं शक्य होईल का. त्यावेळेस नामदेवरायाने सांगितलं, देवा तू आता आंघोळ करून ये, पण एवढं मी शक्य करतोच. नामदेवरायाने असं बोलल्याबरोबर मला देव सुद्धा म्हणजे काय हरकत नाही, आम्हाला लक्षात ठेव. ज्यावेळेस ही ब्राह्मण मंडळी सगळी विधी करायला येईल त्यावेळेस तू सगळं सहन करशील, परंतु जर नैवेद्य कीर्तना तू जर खायला लागलास, लोण्याचा गोळा दाखवत असताना तू जर खाण्यासाठी हवेसा झालास, तर ही ब्राह्मण मंडळी तुझी फजिती करतील की हा देव नाही कोणता आहे, तुला बेदम मारतील. त्यावेळेस नामदेवरायाने सगळं ऐकून घेतलं. तेव्हा काय हरकत नाही, तुम्ही जा म्हणले. देव खाली उतरले. पांडव परमात्म्याच्या विठीवरती नामदेवराय कमरेवर हात देऊन उभा राहिले. महाराज देव आणि भक्त दोन्ही झाले
देव आणि भक्त दोन्ही एक रूप झाले महाराज. आणि एक रूप झाल्यानंतर पांडुरंग परमात्माला नामदेवराय विचारू लागले, देवा मी कसा दिसतोय? देव आणि भक्त एक झाल्यानंतर नामदेवराय कसे दिसणार आहेत? मला तू देव दिसणार आहेत ना. त्यावेळेस देवाने सांगितलं, सुंदर ते ध्यान उभे केवरी कर कठावरी वनिया. चांगला दिसतोस ना बा, पण थांब मी सांगितलं तसं कर बर का. म्हणून देव निघून गेले महाराज. इकडं नामदेवराया कमरेवर हात देऊन उभा राहिले. तोपर्यंत ब्राह्मण मंडळी मंदिरामध्ये आली. मंदिरामध्ये आली. आल्याबरोबर त्यांनी पोशाख काढला बरा सगळा. नामदेवरायाला गरम पाणी ओतलं, ते सहन केलं. फार गरम होत. पुन्हा थंड पाणी ओतलं, सहन केलं. पंचामृतातनं स्नान घातलं. ते बघ बसले. नैवेद्य दाखवला. तोही देवाच्या 4 बोटा अंतराला. त्यावेळेस नामदेवरायच्या लक्षात आलं की लोक नुसता नैवेद्य देवाला दाखवतात. जर खाऊ घालायचा असला असता तर तोंडापाशी आणला असता. काय लोकांची भावना आहे, लांबून नैवेद्य दाखवतात. असा विचार करत असताना कुठं लोण्याचा गोळा आला महाराज. आणि लोण्याचा गोळा आल्याबरोबर नामदेवरायची जीभ मात्र गप बसली नाही. तर याची जीभ हालते. अरे हा देव नाही म्हणजे हा कोण आहे बघा. नाम्या नाम्या असा आरड करीपर्यंत देव लगेच हजर झाले महाराज. आणि नामदेवरायला सांगितलं, नामा घाबरू नको, मी तू एवढा हताश का केला? तुला काय की माझ्याकडून मागायचं ती माग. मला तर पहिल्या अकल्पाविषे व्हावे तयाकू. अकल्पाविषे व्हावे तया कुळा. माझ्या सकळा हरीच्या दासा. नामदेव
देवाकडे मागणं मागतात, देवा मला दुसरं काही नको, माझे हे जे हरीचे दास आहेत ना त्यांना अक्कल्प आयुष्य दे. आणि ते आयुष्य कशासाठी? तुझी चरण सेवा घडावी हाच उद्देश आहे, फक्त दुसरं काही मला मागायचं नाही. हे नामदेव राय आपल्याला देवाकडे मागणं मागतात, हे आपल्यासाठी मागणं मागतात. महाराज प्रसंग असा येतो की एकनाथ महाराज प्रत्येक महिन्याची वारकरी पंढरपूरचे होते. त्यांचा नियम राहायचा, ठरलेले मुक्काम राहायचे, ठरलेल्या त्याच गावात त्याच घरात मुक्कामाला जायचे, असा महिन्याचा नियम होता महाराज. आणि ते येत असताना एका गावामध्ये असा प्रसंग घडला की जे त्या गावामध्ये येत होते त्या गावात मात्र त्या घरीच त्यांचा मुलगा वारला. त्याच दिवशी आज संध्याकाळी महाराज मुक्कामाला येणार आहे, तर त्याच वेळेस दुपारचंद त्यांचा मुलगा वारला. तेव्हा ते पती पत्नी रडू लागले, शोक करायला. आता कुणाचा मुलगा जर गेल्यानंतर कुणाला दुःख होणारच आहे. झालं दुःख, पण बापापेक्षा आईला दुःख जास्त होत. कारण का तिने 9 महिने 9 दिवस त्या बालकाला पोसलेलं असतं, तिचे लाड कौतुक तिने आपल्या मांडीवर केलेले असतात, म्हणून तिला दुःख यातना कधीही ते सहन होत नाही. आई अक्षरशः रडायला लागली, परंतु मालकाने सांगितलं, हे बघ आज आपल्या घरी ठरलेले महिन्याचे वारकरी जेवायला येणार आहेत, आणि जर आपण असं रडत बसलो तर वारकरी कुठं जेवतील, कुणाच्या घरी जेवायला जातील, त्यांची हेळसंड होईल. तेव्हा हे आपलं मुलगा याचं आयुष्य संपले ना, तेव्हा याला इथंच ठेवू आणि वारकरी गेल्यानंतर याची माती करू, असा विचार करून त्या मातेनं पतीची आज्ञा समजून त्या मुलावर झाकण टाकलं महाराज, आणि स्वयंपाक करू लागली. आणि स्वयंपाक करत असताना नित्यनेमाचे ठरलेले वारकरी दिवस व्हायला आले. हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं, नित्यनेमाचा हरिपाठ झाला, आणि हरिपाठ झाल्यानंतर त्यांना पंगत वाढायला सुरुवात केली. पंगत वाढत असताना महाराजांनी विचारलं, अहो काका आपला बाळू दिसत नाही यार. तेव्हा काकांनी काही उत्तर न देता ते थांबले महाराज. पण हे शब्द त्या गर्दनीला ऐकू गेल्यानंतर ते स्वयंपाक करत असताना तोंडात लुगड्याचा गोळा घालून झुंबून रडत होती. हे महाराजांच्या लक्षात आलं, आणि महाराजांनी विचारलं की आई साहेब मध्ये का रडतात. तेव्हा मात्र झालेला प्रकार त्या गर्दनीला सांगावा लागला की महाराज आज दुपारीच आमचा मुलगा वारला गेला, पण तुम्ही आज कुठं जेवचा कुठं राहाचा म्हणून आम्ही त्याला तसंच झोपवलं. त्यावेळेस महाराजांनी देवाला प्रार्थना केली, अरे देवा जर तुझा नेमाचा वारकरी माझ्या आयुष्यामध्ये महिन्याची वारी तुझी चुकली नाही, इथला मुक्काम चुकला नाही, हे आम्हा सगळ्या वारकऱ्याची सेवा करतात, आणि त्यांच्या घरी आज वारकरी आल्यावर असा प्रकार जर घडला तर तुला देव कोण मानेल, या वारकऱ्याला वारकरी कोण बनल. अशा शब्दामध्ये देवाला विनवणी करू लागली. आणि ते विनवण करत असताना चमत्कार असा झाला की ती मूल जिवंत झाली. म्हणून महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये कल्पनेची बाधा
मंडळी ही संत मंडळी सुखी असो. नामदेवराया देवाकडे मागणं मागतात की कल्पनेची बाधा कुणालाही येऊ देऊ नको, कारण का प्रत्येक माणसाला अहंकार झालाय मला. टाळ करायला सुद्धा अहंकार. मृदंगाचार्याला तुम्हाला नाही, दुसरं सांगतो मी. मृदंगाचार्याला अहंकार, गायकाला अहंकार, कीर्तन करायला अहंकार. नाही, महाराजाला सुद्धा अहंकारच आहे. मी एक महाराज आहे असं म्हणणं म्हणजे अहंकारच नाही. तेव्हा अहंकार आहे, तो अहंकार मात्र येऊ नका. कारण का हे तुम्हा आम्हालाच अण्णासाहेबाला अहंकार असं नाही. एक तुम्हाला दृष्टांत सांगेन. कृष्ण परमात्माच्या काळामध्ये अर्जुनाचा सारथी कृष्ण परमात्मा झाला. कृष्ण परमात्मा अर्जुनाचा सारथी झाला. हा देव त्याच्या भक्तीला भुलला गेला म्हणून सारथी झाला. पण तो ज्यावेळेस सारथी झाला त्यावेळेस मात्र अर्जुनाला थोडा अहंकार चढला. आणि अहंकार चढल्यानंतर अर्जुनाला देवाने सांगितलं, अर्जुना आता तुम्ही जरा 4 धाम यात्रा करून या. कारण का आता आपलं काळ थोडा राहिलेला आहे. इतके दिवस तुम्ही आम्ही सगळं खिळीमिळी पार पाडलेलं आहे. आता काय करा, तुम्ही तीर्थयात्रेला जा. असं म्हणल्यानंतर अजून तीर्थयात्रा करण्यासाठी फिरत महाराज रामेश्वरला आले. आणि रामेश्वरला आल्यानंतर समुद्रामध्ये स्नान केलं आणि उगाच लक्ष तिकडे गेलं महाराज सेतू बंधनाकडे. तर सेतू पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. राम धनुर्युद्धामध्ये काय तरवेज नव्हता का? काय म्हणायची गरज आहे का? बरं एकटाच आहे, पण एकटा असताना सुद्धा म्हणतो म्हणजे एक अहंकार आहे. त्याला असे उच्चारल्या बरोबर पाठीमागच आमच्या हनुमंतराया होते महाराज. हनुमंतरायाने विचारलं, अर्जुना तू म्हणतोस ते खरं आहे, पण राम अवतारामध्ये एवढी वानर मंडळी मोठी तगडी होती, शक्तिशाली होती. तो पूल टिकला नसता म्हणून आम्हाला दगडाचा बांधावा लागला. अर्जुन म्हणला, एवढी मोठी होती का? आता बघायला एखादं भेटेल का? त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं, मी आहे ना, बांधा तुम्ही पूल. म्हणल्याबरोबर अर्जुनानं बाणाचा पूल बांधला महाराज. बाणाचा पूल बांधला आणि हनुमंतरायाला सांगितलं, मोडा आता. मोडा म्हणल्याबरोबर हनुमंतरायानं भुभुक्कार केला महाराजाने. एका क्षणामध्ये तो पूल मोडून टाकला. पण तो पूल मोडत असताना आधी दोघांची प्रतिज्ञा ठरली होती की जर हा पूल हनुमंतरायाने मोडला तर अर्जुनानं आपली कष्टी घ्यायचं, आणि नाही मोडला तर हनुमंतरायानं ध्वजावर बसायचं. ठरलं होतं महाराज. हनुमंतरायाने पूल मोडला. पूल मोडल्याबरोबर अर्जुनाने सरपण गोळा करायला चालू केली आणि ते रचलं गेलं. आणि रचून आता अग्निकुस्ती द्यायची म्हणून ते प्रदक्षिणा घालू लागले. प्रदक्षिणा घालत असताना देवाच्या लक्षात आलं, कृष्ण परमात्माच्या, की आताचा माझा भक्त एक निष्ठ असणारा अर्जुन आहे आणि राम अवतारामध्ये माझा एक निष्ठ भक्त असणारा हनुमंतराय आहे. अवतार माझेच दोन्ही आहेत आणि माझेच दोन्ही भक्त आहेत. तेव्हा आपण या घटना टाळल्या पाहिजे म्हणून देवाने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं
आणि त्या ठिकाणी आली. अर्जुनाला विचारलं, अर्जुना काय चाललंय? त्यावेळेस घडलेला प्रकार सगळा हनुमंतरायाने सांगितला. हनुमंतरायाने प्रकार सांगितल्याबरोबर देवाने विचारलं, याला साक्ष कोण आहे का? त्यावेळी दोघांनी उत्तर दिलं, साक्ष कोण नाही. साक्षेविना ही गोष्ट खरी नसते. तू म्हणतो ना पूल मोडला, तू बांधला, आत्ता बांध अर्जुनाला म्हणले, आणि हनुमंतरायाला मोडून दाखवून मी साक्षीला आहे. मग नंतर या घटना घडली. पुन्हा अर्जुनाने पूल बांधला महाराज, आणि हनुमंतरायांनी पुन्हा तो पूल तोडण्यासाठी उड्डाण केलं. परंतु कृष्ण परमात्मानं हरी सुदर्शन चक्र धरलं महाराजच्या पुलासाठी. पूल मोडला, पूल मोडला नाही महाराज. त्यावेळेसच हनुमंतरायांनी कबूल केलं, महाराज मी याच्या ध्वजस्तंभावरी मूर्तिमंत साधून बसेन असं कबूल केलं. आणि तेव्हापासून सारथी हनुमंतरायात झालेत महाराज. तेच अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, अहंकाराचा वारा नामदेव म्हणतात, देवा
मला द्यायचंच असेल ना तर तुझं जे नामस्मरण करणारी आहे, जी महिन्याची वारी करणारी वारकरी आहेत, त्यांना अहंकार देऊ नको. जर त्यांना अहंकार दिला तर चालणार नाही महाराज. कारण का आजचीच आपल्या आंदोलगावामध्ये परिस्थिती आहे की एवढा आपण सप्ताह पारितोषिक नियोजन केलं, जर ही बाल कलाकार निश्चित आपला सप्ताह होऊ शकला नाही. कारण एक अहंकार दडलेला आहे. मला माहित आहे अहंकार गेला तुकामने देव अहंकार गेला तुकामने देव झाला. कारण जगद्गुरु तुकोबारायला सुद्धा मला फार मोठी इस्टेट होती. त्याच्या घरी सावकारकी होती, किराणा दुकानचा व्यापार होता. पण एवढं असताना जगद्गुरु तुकोबारायला ज्यावेळेस हे सगळं गेलं, आज जे आपण मानवी ध्येयाला प्रपंच म्हणून ज्या प्रपंचामध्ये आपण थांबलो का महाराज, तो प्रपंच नाही, लटका व्यवहार सर्व हा संसार हरी विना दुसरं काही नाही महाराज. पण आपण लटके त्या भानगडीमध्ये पडलो गेलोय. तेव्हा एवढं सगळं असताना ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायचं सगळं गिधन गेलं, इस्टेट गेली, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय मात्र मोकळे झाले मनात आणि ते भंडारा डोंगरावर जाऊन नामस्मरण करायला लागले. त्याच वेळेस जगद्गुरु तुकोबारायचा एक काळ येतो, जगद्गुरु तुकोबाराया वैकुंठाला जातात महाराज. जगद्गुरु तुकोबाराया हे पहिले मानव आहेत की ते सगळ्या देखत वैकुंठाला गेले महाराज. आणखी वैकुंठाला कोण गेले असं नाही, गेलेत पण आपण बघितलं नाही. परंतु जगद्गुरु तुकोबाराय एक व्यक्तिमत्व असं आहे की ते वैकुंठाला गेले आणि पुन्हा एक वेळेस मुलीसाठी पृथ्वीवर आले, एक वेळेस भक्तासाठी आले. हे फक्त संतच करू शकतात आणि ते संत करण्यासाठी त्यांच्या मनातला ते अहंकार बाजूला जायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराया नामदेवराया या ठिकाणी आपण देवाकडे हेच मागतात की अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. म्हणून शेवटच्या चरणामध्ये नाम म्हणत आसावे कल्याण, आसावे कल्याण. नाम म्हणत आसावे कल्याण, आसावे कल्याण. Ram
झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी कारण का हे बाल गोपाळ आहेत त्यांचा आणखी वय नाही जास्त जागरण करण्याचं Ah